मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, अगदी गाण्यातून सुद्धा सुंदर असं सांगितलेलं आहे. दिसते मी बारीक माझा फोटोही काढ, गुलाबी साडी आणि लाले लालेला. पहा ना, खरंच अगदी हे खरंच आहे की ठराविक वयानंतर पुन्हा ते तारुण्य जपायचं असतं. अगदी खरं आहे. जेव्हा वयाची 50शी येते किंवा 50शी ओलांडल्यानंतर आपण स्वतःला कसं सांभाळायचं, पुन्हा एकदा नवतारुण्यात आल्यासारखंच स्वतःला सांभाळावं लागतं. कारण जेव्हा 50शी येते तेव्हा काही स्त्रिया अगदी नीरस अशा बनतात. उत्साह त्यांचा कमी झालेला असतो बऱ्याच क्षेत्रातला. आणि मग आता कशाला, आता करून काय उपयोग आहे, आता कशासाठी करायचं, उगीच म्हणजे अशा पद्धतीनं कोणतीही गोष्ट करताना नकारात्मक सूर त्यांचा येत असतो. आणि मग हाच नकारात्मक सूर काय करतो, आपल्या मनावर आणि शरीरावर एक वाईट परिणाम करत असतो. त्याच्यामुळे जर आपणाला शरीराने तंदुरुस्त राहायचं असेल तर हा नकारात्मक सूर पाठीमागे टाकणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह बनणं गरजेचं आहे. जेवढे आपण सकारात्मक राहू तेवढे आपल्या शरीरातील ग्रंथी ह्या चांगल्या पद्धतीनं स्त्रवत असतात आणि मग साहजिकच याचा चांगला परिणाम हा शरीरावर होत असतो. पण जेव्हा आपण नकारात्मक बनतो तेव्हा वाईट ग्रंथी स्त्रवतात आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतो. त्यामुळे सर्व मैत्रिणींना माझं एक आवाहन आहे, सांगणं आहे की तुम्ही आता स्वतःला सांभाळा, स्वतःच्या आवडीनिवडी तुम्ही आता जपा. संसार बरीच वर्ष तुम्ही आता केलेला आहे, बरंच काही तुमचं आता करून झालेलं आहे, मुलंही मोठी झालेली आहेत. त्यामुळे तुम्हाला जो वेळ मिळतो आहे त्या वेळेचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा, सत्कारणी लावा. तुमची आवड निवड, तुमचे छंद हे सगळे जोपासा, तुमची तब्येत सांभाळा. आणि याचबरोबर मी सांगेन, सुरुवातीला प्रथम प्राधान्य द्यावं ते आपण आपल्या आहाराकडे. काही स्त्रिया पहा, वय झालं तरीसुद्धा अजूनही राबत राहतात, काम करत राहतात दिवसभर आणि त्यांचं खाण्याकडं मुळीच लक्ष नसतं. तर असं नाही, काम जरूर करावं, काम केलंच पाहिजे. त्यामुळे कामाने शरीरही चांगलं राहतं. पण काम करत असताना आपला आहार आता सांभाळणं गरजेचं आहे. कारण आपला आहार जर आपण सांभाळला तरच आपल्यातील शरीरातील लोह, कॅल्शियम, HB हे सगळं चांगलं राहत असतं. कारण आता आपण अशा एका टप्प्यावर आलेलो असतो आणि या टप्प्यावर सांभाळणं गरजेचं आहे. त्यामुळे आहार अगदी जाणूनबुजून आहार घ्यावा. मग आहारात भाज्यांचा समावेश पाहिजे, सॅलेड पाहिजे, ताक पाहिजे, ताजा आहार घ्यावा, गरम गरम आहार घ्यावा, नाश्ता, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण अगदी वेळेतच घेणं, सगळ्या गोष्टी गरजेचं आहे. वयानुसार काही स्त्रिया पहा चालढकल करतात, खाण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. तर या गोष्टी जरूर सांभाळणं गरजेचं आहे. झोपसुद्धा पहा, आपण मोबाईल पाहत राहतो आणि मोबाईल पाहण्याच्या नादात आपली झोप मग उडून जाते. मग रात्रीचे 12 वाजतात, 1 वाजतात, झोप आपणाला येत नाही. तर असं न करता मोबाईलवर पाहत असताना मनाला विरंगुळा लाभेल, मन प्रसन्न वाटेल, मनाला गारवा वाटेल असेच व्हिडिओ किंवा असाच काही मेसेज असेल तर तो आपण मोबाईलवर पाहावा, जेणेकरून आपल्याला झोपही छान अशी लागेल. आणि पहा, आपण दुपारची झोप जी जास्त घेतो ती झोप थोडीशी आता कमी करणं गरजेचं आहे. 2-2 तास 3-3 तास दुपारची जी झोपण्याची सवय होती ती सवय बंद करून अगदी वामकुक्षी घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या कमरेला आधार मिळेल. कारण काम करून दिवसभर कंबर आणि शरीर थकलेलं असतं आणि आरामाची गरज असते. मग अशा वेळेस फक्त आराम करायचा असतो. झोप अगदी थोडीशीच अर्ध्या तासाचीच घ्यावी. आणि पहा, बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, पाणी, आपण पाणी पिण्याचा कंटाळा करतो. आता कधी उठायचं जाग्यावरून, तहान तर लागलेली असते पण पाणी आपण पित नाही. पण पाणीसुद्धा आवर्जून आणि भरपूर पिणं गरजेचं आहे. म्हणजे आपली त्वचा असते ना ती हायड्रेट चांगली राहते. म्हणजे शरीराला आता पाण्याची गरज असते. त्यामुळे पाण्याची बॉटल आपण जिथं आपण बसतो ना कामावरल्यानंतर तिथं जवळच ठेवावी. या छोट्या छोट्या सवयी आपण आता या परत लावून घ्यायच्या आहेत.
जेणेकरून आपण आपलं शरीर चांगलं ठेवू. शरीर आपलं जर चांगलं राहिलं तर इतरांनाही त्रास होणार नाही आणि आपणालाही त्याचा त्रास होणार नाही. त्याच्यामुळं या गोष्टींची काळजी करणं आपणाला गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर स्ट्रेस घ्यायची सवय असते पहा आपणाला. मग या वयात स्ट्रेस घेऊ नये, कोणतंच टेन्शन घेऊ नये, कोणता मनावर ताण येईल ना अशा पद्धतीचे कोणत्याच घटना पुन्हा पुन्हा आठवू नये. काही लोकांना सवय असते भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवायचं आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा त्रास करून घ्यायचं. म्हणजे मी असं म्हणेन, जी माणसं नकारात्मक आहे ना त्यांच्यापासून लांब राहा. सतत मनावर ताण येईल, मनाला वाईट वाटेल, मन आपलं दुःखी होईल, अशी काही माणसं असतात पहा. उगीचच नाही त्या घटनेची परत एकदा आठवण करून द्यायची, पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची. आणि मग यामुळं होतं काय, त्या घटनेची पुन्हा एकदा आठवण करून दिल्यामुळं आपल्याला त्रास होतो. आपण त्या घटना विसरण्याचा प्रयत्न करत असतो आणि कोणीतरी येऊन सांगते, बघ ना ती बाई अशी होती ना, ती तुला तशी बोलली ना, त्यावेळेस असं झालं ना, मग तसं झालं ना, मग नातेवाईक असेल किंवा अन्य कोणी असेल, प्रत्येकजण येऊन काही ना काहीतरी असं बोलतो. मग अशा लोकांपासून लांब राहावं. या गोष्टी आता परत आपल्याला काढायला नको असं आपण स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे चालणं, आहार आणि विहारसुद्धा महत्त्वाचा आहे. चालणं फिरणं महत्त्वाचं आहे, प्राणायाम करणंही महत्त्वाचं आहे. सकाळ संध्याकाळची हवा फ्रेश असते. मग घरातून थोडंसं आपण बाहेर चालायला गेलो तर ऑक्सिजनही आपल्याला छान मिळतो, सकाळचाही ऑक्सिजन आपल्याला चांगला मिळतो आणि मग काय होत असतं, आपलं शरीर तंदुरुस्त राहत असतं. आणि आसन किंवा प्राणायाम जे आपण करतो ते आपल्या शरीराला जे सूट होईल. दुसरं कोणीतरी प्राणायाम करतं आहे, आसन करतं आहे म्हणून आपण करायला नाही जायचं. तर आपल्या शरीराला काय सूट होत आहे हे आपण ठरवायचं आहे. आणि तशा पद्धतीनंच आपण जे काही आसन असेल, प्राणायाम असेल, ते सर्व गोष्टी आपण स्वतःहून करायचे आहे. आणि पहा, जी माणसं चांगली बोलतात, म्हणजे जिथं आपली करमणूक होते आहे ना अशाच ठिकाणी जायचं आहे. जिथं जाऊन आपलं मन दुःखी होईल अशा ठिकाणी मुळीच जायचं नाही. आणि अशा ठिकाणी गेल्यामुळं चांगल्या ठिकाणी काय होतं, हास्यविनोद होतो, आपण हसतो. हसल्यामुळे साहजिकच आपल्या चेहऱ्याचा सुद्धा एक प्रकारे व्यायाम होत असतो. त्यामुळे ज्या महिला किंवा मैत्रिणी चांगल्या आहेत ना अशा मैत्रिणींच्या संगतीतच राहणं गरजेचं आहे. म्हणजे ही सगळी काळजी जर आपण घेतली ना तर वाढत्या वयाबरोबर आपलं शरीर, आपली त्वचा, आपलं आरोग्य, आपलं मन हे तंदुरुस्त राहत असतं. आणि हे आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्या हातात असतं. आपणच आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असतं. आपणच आपली आता काळजी घ्यायची असते. दुसरी कोणीतरी काळजी घेईल याचा विचार नाही करायचा, तर आपण स्वतःहून काळजी घ्यायचं आहे. आपल्या शरीराला काय सूट होत आहे, आपल्याला कोणता आहार सूट होत आहे, आपणाला काय चांगलं वाटतं आहे, आपल्याला योग्य कोणतं आहे, आपणाला अयोग्य कोणतं आहे, कोणती माणसं पाहिली की आपणाला मनाला दुःख होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत आणि आपल्या मनाला जे पटतं तेच आपण करायचं आहे. म्हणजे आपण आपल्या मर्जीनुसार वागायचं आहे. आपलं आयुष्य आहे, मग आपलं आयुष्य आपण आपल्या मर्जीत घालवायचं असतं. कोणीतरी काहीतरी बोलतं आहे म्हणून आपण आवड निवड छंद हे टाळायचे नाही. काही माणसांना सवय असते पहा, स्त्रियांना, लोक काय म्हणतील, माणसं काय म्हणतील, आणि यामुळं काय होतं, आपण आपलंच नुकसान करत असतो. आपली आवड निवड छंद, एखाद्याला गाण्याची सवय असते, एखाद्याला अभिनयाची सवय असते, बऱ्याच अशा गोष्टी असतात, बरेच असे छंद असतात. मग ते छंद आपण स्वतःहून जोपासणं गरजेचं आहे. आपले छंद आपणच वाढीस लावायचा आहे. नाहीतर काय पहा, काही लोक म्हणतात पहा, आता पहा लागली गाणी म्हणायला, आता लागली मग हे छंद जोपासायला, आता लागली फिरायला. म्हणजे अशी काही लोक बोलणारी असतात. अशा लोकांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचं. आपणाला काय आवडत आहे, आपल्या शरीराला काय गरजेचं आहे, आपलं मन कसं प्रसन्न राहील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण स्वतःला प्रसन्न ठेवायचं आहे. आणि आपण आपली स्वतःची काळजीही स्वतःच घ्यायची आहे. पहा, बरेच जण मला विचारतात, म्हणतात तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करता, यूट्यूबही चालवता, फेसबुकला पण असता, वगैरे वगैरे बरंच काही असतं, कविताही करता, एवढं सगळं कधी करता. तर आपले छंद असतात ना,
जेव्हा आपल्याला त्या छंदाची आवड असते तेव्हा ते आपोआप जोपासले जातात आणि त्याच्यातून आपणाला आनंद मिळत असतो. आपल्या मनाला गारवा मिळतो, आपल्या मनाला प्रसन्नता मिळते. त्यामुळे साहजिकच या छंदाची आपण जोपासना करत असतो. आणि आपण जेव्हा छंद जोपासतो तेव्हा काय होतं, दुपारी झोपण्याची आपली सवय आहे ना ती हळूहळू कमी होत जाते. मग जिथं आपण 2 तास 3 तास झोपायचं तिथं हळूहळू आपलं दुपारी झोपण्याचं प्रमाणही मग कमी होत जातं. आणि मग अशा पद्धतीनं आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे. धन्यवाद. मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत सुद्धा रहा.